नमस्कार मित्रांनो. काल निफ्टीने तेजीचं सप्तक लावलेलं आहे. म्हणजेच सलग 7व्या सत्रामध्ये तो थोडा का होईना ग्रीनमध्ये बंद झालेला आहे. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर आपण जी रेंज काल डिस्कस केली होती 23,800 बरोबर त्या लेवलवरूनच तो खाली आलेला आहे. एकतर 23,800 वरूनच तो मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 21,964 पर्यंत गेला होता आणि तो लगेच 15 ते 20 दिवसामध्ये रिकवर देखील झाला होता. त्यामुळे या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होणं हे नॅचरल होतं. तर आपल्याला 23,800ची लेवल वॉच करायची आहे. 23,400ला सपोर्ट आहे, मात्र हे निव्वळ प्रॉफिट बुकिंग आहे. तर हे प्रॉफिट बुकिंग आहे हे असं आपण का म्हणू शकतो, कारण FIIने काल 5,372 कोटींची कॅश सेगमेंटमध्ये खरेदी केलेली आहे आणि DIIने 2,769 कोटींची विक्री केलेली आहे. सलग 5 सत्रामध्ये FIIने 23,000 कोटींची खरेदी केलेली आहे. तरी देखील या वर्षामध्ये नेट जर विचार केला तर 1.49 लाख कोटींची FIIने विक्री केलेली आहे. त्यामुळे ही एक निव्वळ प्रॉफिट बुकिंग आहे. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे, कारण इतका निफ्टी वाढल्यानंतर थोडा तरी त्यामध्ये ट्रेडर्स प्रॉफिट बुक करणार हे साहजिकच आहे. कारण आता मार्च एंड असल्यामुळे मार्च एंडचा समभाग विक्रींचा मारा असेल किंवा मार्जिन फंडेड ज्या इक्विटीज आहेत त्यामध्ये देखील लिक्विडेशन सुरू आहे. त्यामुळे देखील विक्री होणार आहे आणि आपण मंथली एक्सपायरीच्या लास्ट वीकमध्ये आहोत. त्यामुळे त्याचा देखील परिणाम आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, ज्यांना 22,000 या लेव्हलवरती घेता आलं नाही, मार्केटमध्ये खरेदी करता आलं नाही, त्यांनी घाबरायची गरज नाही आहे. कारण येत्या 2-3 महिन्यामध्ये त्यांना परत एकदा संधी मिळतील, परत डिप्स मिळतील. मात्र आता ज्या वेळेला डिप मिळेल त्या वेळेला आपल्याला आता खरेदी करायची. निगेटिव्ह माइंडसेट आता ठेवायचा नाही आहे, कारण भारतीय मॅक्रो इम्प्रूव्ह होत आहेत. फक्त 2 तारखेचं आपल्याला 2 एप्रिलला लक्ष द्यायचं आहे. टॅरिफच्या संदर्भामध्ये काय निर्णय होतात ते. भारताची अमेरिकेबरोबर टॅरिफच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि यामध्ये स्पेशली जे निगोशिएशन होत आहे तर ते US बरोबर आपलं जे $23 बिलियन जो इम्पोर्ट आहे आणि $66 बिलियन जो एक्सपोर्ट आहे याच्या संदर्भामध्ये स्पेशली रेट कट कसे ठेवता येतील, व्यवस्थित प्रमाणामध्ये पद्धतीने कसं आपल्याला डील करता येईल रेटच्या संदर्भामध्ये, याविषयी चर्चा चालू आहे. तर मित्रांनो, कोल इंडियाने गेलबरोबर जॉईंट व्हेंचर केलेलं आहे सिंथेटिक नॅचरल गॅसच्या संदर्भामध्ये आणि ब्रेंट क्रूड काल 0.2%ने वरती आलेला आहे. तो 72.52 इतका आहे. तर व्हेनेझुएलाच्या संदर्भामध्ये जी काही त्यांनी स्ट्रॅटेजी अवलंबवली आहे तर त्याचा हा परिणाम आहे. तर काल रुपया हा 13 पैसे पडलेला आहे आणि तो 85.77ला सेटल झालेला आहे. USचे मार्केट मात्र काल डाऊ जोन्स, नॅसडॅक, S&P 500 हे वाढलेले आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, या सर्व मार्केट कंडिशनमध्ये आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी 2 स्टॉक्सची आपण चर्चा करणार आहोत की जे पोर्टफोलिओ स्टॉक्स आहेत, म्हणजे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासाठी योग्य असे स्टॉक्स आहेत. तर या ठिकाणी पोर्टफोलिओ स्टॉक्सचा विचार करताना नेहमी टॉप लाईनचा विचार करायचा, म्हणजे सेल्स ग्रोथ किती आहे याचा विचार करायचा. प्रॉफिट ग्रोथचा विचार आपण करतो, परंतु प्रॉफिटमध्ये काय होऊ शकतं, कधीकधी बऱ्याच वेळा प्रॉफिट ग्रोथ होण्यासाठी जे खर्च आहेत ते खर्च कमी केले जातात. उदाहरणार्थ IT कंपन्या काय करतात की त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात करतात किंवा पेमेंट कमी करतात किंवा जो खर्च आहे तो खर्च कमी करतात आणि प्रॉफिट वाढवतात. त्यामुळे प्रॉफिटपेक्षा देखील सेल्सचा ग्रोथ कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे पोर्टफोलिओ स्टॉकचा विचार करताना सेल्सचा ग्रोथ प्लस रिटर्न ऑन इक्विटीचा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. तर आपण आज पहिली कंपनी पाहूया, HDFC AMC. ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. तर हिचा PE रेशो 37 आहे आणि मार्केट कॅप 87,983 कोटी आहे आणि डिव्हिडंड यील्ड हिचा चांगला आहे, 1.70 आहे. तर मित्रांनो, 4,864 पासून हा शेअर
खाली येत येत 4120पर्यंत आलेला आहे. म्हणजे मागच्या मार्केटच्या पडझडीमध्ये हा तसा विचार केला तर जास्त पडलेला स्टॉक नाही आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर यांनी चांगली ग्रोथ दर्शवलेली आहे. याचा ROE रिटर्न ऑन इक्विटी वाढत आहे. त्याचा 5 वर्षाचा ॲव्हरेज 29.61% आहे. 3 वर्षाचा ॲव्हरेज 27.42 आहे. आणि इयरली सेल्स ग्रोथ जी सगळ्यात महत्त्वाची असते ती 19.27% आहे. आपल्याला या मार्केटमध्ये असे स्टॉक शोधायचे आहेत की ज्यांची सेल्सची ग्रोथ असेल किंवा टॉप लाईन जी ग्रोथ असेल तर ती साधारणतः 16, 17, 18% आसपास आहे. असे स्टॉक आपल्याला शोधायचे आहेत. त्यानंतरची कंपनी पाहूया आपण. मॅनकाइंड फार्मा ही फार्मा सेक्टरमधली कंपनी आहे. तर 3054 पासून हा शेअर पडत पडत 24,005पर्यंत आलेला आहे. याचं मार्केट कॅप 99,237 कोटी आहे. याचा PE रेशो हा प्राईस टू अर्निंग रेशो हा 49 आहे. आणि याचा ROE रिटर्न ऑन इक्विटी हा वाढत आहे. 3 वर्षाचा ॲव्हरेज 23.05% आहे आणि 5 वर्षाचा ॲव्हरेज 26.83% आहे. याची सेल्स ग्रोथ 18.12% आहे. आणि FII आणि DII आपली होल्डिंग या कंपनीमध्ये वाढवत आहेत. तर या 2 कंपन्यांवरती आपल्याला लक्ष ठेवायचे. परंतु मित्रांनो, कुठलाही बाय आणि सेलचा निर्णय जो घ्यायचा आहे तो आपल्या स्वतःची जबाबदारी आणि स्वतःची रिस्क ओळखून घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच हा निर्णय आपण घ्यायचा आहे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.